सप्रेम जय भीम. मी शंकर सुभाष बगाटे, तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेचा आयोजक. 22वी तक्षशिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. या धम्म परिषदेसाठी या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संतोष दादा बांगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी जागतिक कीर्तीचे गोल्डमॅन रोहितजी साहेब यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहेत. त्यांच्या सोबतच हदगाव विधानसभेचे आमदार बाबुरावजी कोळीकर, आमचे शिवसेना जिल्हा नेते संजय पाटील बोंढारे, नांदेड महानगरपालिकेचे गटनेते प्रशांत इंगोले, संजयजी नरवाडे, युवा उद्योजक संदीप नरवाडे व या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सौ भीमाबाई उत्तम नरवाडे, आखाडा बाळापूर सरपंच, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 22व्या तक्षशिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं या ठिकाणी आयोजन होत आहे. या कार्यक्रमासाठी विविध स्तरावर, सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे या धम्म परिषदेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तक्षशिला संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक व गायिका सचिन सोमवंशी, भाग्यश्री इंगळे, तसेच वैशाली राजगुरू मुंबई, विनोद फुलमाळी, आम्रपाली खराटे, रविराज भद्रे यांचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. तेव्हा परिसरातील माझ्या सर्व श्रद्धा संपन्न आणि बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना या धम्म परिषदेचा आयोजक या नात्यानं नम्र विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येनं या धम्म परिषदेत सामील होऊन या धम्म परिषदेची शोभा वाढवावी अशी सर्वांना मी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध. सर्वांना सस्नेह जय भीम. मी तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजन समितीचा निमंत्रक विठ्ठल पंडित. दिनांक 22 रोजी 22वी तक्षशिला बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे. या धम्म परिषदेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये भंते पयाबोधी थेरो आणि पूजनीय भंते सचित बोधी यांची सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत धम्मदेशना संपन्न होणार आहे. ही धम्मदेशना संपन्न झाल्याच्या नंतर जागतिक कीर्तीचे गोल्डमॅन, विशेषतः बुद्धिस्ट गोल्डमॅन असलेले की ज्यांनी माता रमाईच्या चरणी 39 कोटी रुपयाची सोने हिरे जडित साडी ही अर्पण केली, ते जागतिक कीर्तीचे गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ सर यांचा सत्कार तक्षशिला धम्म परिषदेच्या आयोजन समितीच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संतोषदादा बांगर हे राहणार असून हदगावचे आमदार बाबुराव पाटील कोळीकर आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि या तक्षशिला धम्म परिषदेच्या वतीनं आपल्या हिंगोली जिल्ह्यातील जे सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात सामाजिक कार्य करतात अशा गुणवंत लोकांचा सुद्धा सत्कार तक्षशिला धम्म परिषदेच्या वतीनं करण्यात येणार आहे. रात्रीला महाराष्ट्रातील नामवंत गायक गायिका यांचा भीमगीत गायनाचा आणि बुद्धगीत गायनाचा आणि बुद्ध संदेश हा सुद्धा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि त्या समेतच आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे राज्य पातळीवरील बौद्ध समाजातील अनेक नेते, अनेक विचारवंत सुद्धा या धम्म परिषदेला संबोधित करणार आहेत. म्हणून आयोजन समितीच्या वतीनं समस्त बांधवांना, उपासक उपासिकांना, आंबेडकरी अनुयायांना आणि सर्व शिव, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांना आम्ही विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेस उद्या उपस्थित व्हावं आणि सायंकाळी 8 वाजता होणाऱ्या डॉक्टर रोहित पिसाळ सर आणि इतर मान्यवरांच्या सत्काराला सुद्धा आपण उपस्थिती लावावी अशी आपणास सागराची विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध. सप्रेम जय भीम. अखिल भारतीय तक्षशिला बौद्ध धम्म परिषद येईल की कामठापाठा धम्म परिषदेच्या वतीनं आम्ही आयोजन समितीच्या वतीने असे सर्व जनतेस कळकळीची विनंती करतो की या धम्म परिषदेला सर्व लोक उपस्थित असतात,
22वी धम्मपरिषद आहे आणि या धम्मपरिषदला परिसरातील हजारोचा जनसंख्या उपस्थित असते आणि दरवर्षीप्रमाणे लोक इथं येऊन धम्मपरिषदेमधून चांगले विचार घेऊन इथून मार्गदर्शन घेतात आणि या धम्मपरिषदेमधून योग्यरित्या मार्गदर्शन घेऊन इथून जाऊ शकतात. आणि दरवर्षीप्रमाणे 22व्या धम्मपरिषदला जे लोक आलेत यावर्षी येतील ते आमच्या आयोजकाच्या वतीने त्यांचं शब्द सुमनाने सत्कार करतो आम्ही. आणि आलेल्या सर्व जनतेला असे आवाहन करतो की धम्मपरिषद ही धम्माचं मार्गदर्शन व्यासपीठ आहे आणि या धम्माच्या चळवळीमधून जशी धम्मगती चळवळ होईल, गतिमान होईल, असे सर्वांनी काम करावे एवढे मी सर्वांना आवाहन करतो. जय भीम, जय भारत.